अजित पवार हे सातत्यानं पवारांना लक्ष्य करत असल्यानं जितेंद्र आव्हाड पवार गटाकडून मोर्चा लढवतायत। पण आता त्याच आव्हाडांना घेण्याची खेळी धनंजय मुंडेंनी केल्याचं पाहायला मिळतंय, ज्यावर आता शरद पवार यांनी देखील जोरदार पलटवार केल्यानं राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं समोर येतंय। पाहूयात। आव्हाडांनी पवार कुटुंबात फूट पाडली। धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर गंभीर आरोप। पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे। आव्हाडांनी मुंडेंपेक्षा जास्त काम केलं। जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं या संबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही। शरद पवारांचा मुंडेंवर पलटवार। राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या हाती गेल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार गटात जुंपल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड सातत्यानं अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांवर टीका करतायत। आता आव्हाडांच्या या टीकेला धनंजय मुंडेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आव्हाडांनी पवारांचं घर फोडण्याचं काम केल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे। आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायचे असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेक जण साक्षी पुराव्यानिशी समोर येतील। धनंजय मुंडेंनी आव्हाडांवर गंभीर आरोप केल्यानंतर स्वतः शरद पवार त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आले। आव्हाडांनी धनंजय मुंडेंपेक्षा जास्त काम केलं, त्यामुळे मुंडेंनी आव्हाडांवर बोलू नये असा हल्ला पवारांनी केला। त्याची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे। त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही। आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं या संबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही। एकंदरीत राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडतायत। आता तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार स्वतःच शरद पवार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधतायत। अजित पवार यांच्यावर घणाघात करणारे आव्हाडही आता अजित पवार समर्थकांच्या निशाण्यावर आल्यानं स्वतः शरद पवार पुढे आले। त्यामुळे जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येईल तसतसा हा संघर्ष आणखी तापण्याची शक्यता। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।